चला सर्वांना नमस्कार। तर आज आपण काल शब्दाच्या जाती काल आपलं पूर्ण झालेले आहेत। त्यासोबतच आपण काळ आणि काळाचे प्रकार यावर आपण डिस्कस देखील केलेला आहे। आणि आज आपण मराठीमध्ये विराम चिन्हे याविषयी आपण बघणार आहोत। तर टीईटी मध्ये जवळपास प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न या विराम चिन्हावर विचारलेले आहेत, बरोबर। त्यामुळे हे जे मार्क आहेत तरी कधी कधी विराम चिन्हावर देखील आपला प्रश्न चुकू नयेत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे। तर विराम चिन्हे आपल्या व्याकरणामध्ये मराठी भाषा ही फार लवचिक आहे, आपण बघत आलेलोच आहोत। आणि जर समजा आपण विराम चिन्हे जर मराठीमध्ये जर वापरली नाहीत तर त्याचा अर्थ खूप वेगळा होतो। तर कशा पद्धतीने वेगळा होते ते आपण अलंकारमध्ये वगैरे बघणारच आहोत। म्हणजे एका शब्दाचे आपल्याला 2-2 अर्थ निघून वेगळा अर्थ होते। त्यामुळे अलंकार म्हणा ते ध्वनार्थ म्हणा शब्दशब्दाचा अर्थ न होता त्याच्या वेगळा अर्थ होतो। त्यामुळे चिन्हाकडे खूप लक्ष देणे खूप गरजेचं आहे। तर नेमकं विराम चिन्हे, विराम म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की विराम म्हणजे थांबा, विराम म्हणजे थांबणे आणि कुठे थांबणे कुठे थांबायचं ते आपले चिन्ह सांगतात, बरोबर आहे। तर विराम चिन्हे जरी महत्त्वाचे मुख्य 9 जरी असले तरी जवळपास मराठीमध्ये 17-18 विराम चिन्हे आहेत, परंतु जे महत्त्वाचे आहेत त्याच विराम चिन्हावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त त्याच याच्यावर विचारले गेलेले आहेत। तर ह्या विराम चिन्हाचा विराम चिन्हे हे जे आहे हे नेमकं कोणत्या भाषेतून आलेले आहे तर इंग्रजी या भाषेतून ही मराठीमध्ये ही विराम चिन्हे आलेली आहेत। इंग्रजी भाषेतून विराम चिन्हे आलेली आहेत। तर मेजर कॅन्डी यांनी ते जे हे मेजर कॅन्डी नावाचे जे लेखक होते, इंग्लिश लेखक होते, त्यांनी पहिल्यांदा त्या विराम चिन्हाचा वापर केला। त्यामुळे मेजर कॅन्डी यांचं नाव नेहमी घेतले जाते। यावर प्रश्न देखील यापूर्वी टीईटीच्या आहे की एमपीएससीच्या परीक्षेला मात्र तो हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आणि आपली संस्कृत भाषेपासूनच आपली ही मराठी भाषा आली। संस्कृत भाषेमध्ये फक्त एक आणि एकच विराम चिन्हे आहे। संस्कृत भाषेमध्ये फक्त एकच विराम चिन्ह आहे, तो म्हणजे उभा दंड हा विराम चिन्ह आहे। परंतु आपल्या मराठीमध्ये मात्र भरपूर विराम चिन्हे आहेत। आता आपण कालच केवल प्रयोगी अव्ययाचं बहुतेक काल केवल प्रयोगी अव्यय शिकलो। तर त्या केवल प्रयोगी अव्ययामध्ये जर समजा भावना जर खूप तीव्र झाली, उत्कट झाली तर आपण उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो। परंतु तीच जर भावना जर सौम्य राहिली तर आपण कधी कधी स्वल्पविरामाचा देखील वापर करतो। तर स्वल्पविराम केव्हा वापरायचा, जेव्हा सौम्य भाषेत असेल तर स्वल्पविराम, नाहीतर उद्गारवाचक चिन्ह वापरायचं। हे काल सांगता सांगता मी विसरून गेलेलो होतो, बरोबर। आता या विराम चिन्हामध्ये 2 अर्थाचे विराम चिन्ह आहेत। एक विराम दर्शवणारी काही चिन्हे आहेत। विराम दर्शवणारी म्हणजे ज्या वेळेस आपण वाचन करत असताना किंवा आपण वाचताना ज्या विराम चिन्हाचा वापर होतो त्याला विराम दर्शवणारी चिन्ह म्हणतात। आणि विराम दर्शवणारी चिन्ह 4 आहेत। विराम दर्शवणारी चिन्ह ही 4 आहेत। तर त्याच्यामध्ये आहे एक तर पूर्णविराम, स्वल्पविराम, स्वल्पविराम आणि पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम।
ही जी 4 विराम चिन्हे आहेत, ही विराम चिन्हे विराम दर्शवते. विराम दर्शवते म्हणजे कुठं थांबायचं, किती थांबायचं ते दर्शवण्याचं काम ही विराम चिन्हे, ही जी 4 दिलेली आहे, पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम, हे विराम दर्शवणारी चिन्ह आहेत. तर नेमकी अर्थबोध करणारी म्हणजे ज्याच्यातून अर्थ बोध होतो, जसं की प्रश्नार्थक चिन्ह आहे, प्रश्नार्थक, त्यामधून आपल्याला अर्थबोध होतो, त्यामुळे त्याला अर्थबोध करणारी चिन्ह असं म्हणतात. आणि उद्गार म्हणजे भावना तीव्र करणारी जी उद्गारवाचक आहेत, हे जे 2 चिन्ह आहेत ते अर्थबोध करणारी चिन्ह आहेत. तर आता आपण अर्थबोध करणारी का बरं आपण याला म्हटलेलं आहे की प्रश्न विचारत असताना त्यामधून अर्थबोध होतो. उद्गारवाचक चिन्हातून देखील, म्हणजे उद्गार म्हणजे एक प्रकारच्या आपल्या उत्कट भावना असतात आणि त्या उत्कट भावनाच म्हणजे अर्थबोध स्पष्ट होते. तर आपण हे विराम दर्शवणारे 4 पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम यांचे चिन्ह तुम्हाला माहीतच असेल. हा म्हणजे स्वल्पविराम, हा अर्धविराम, अर्धविराम म्हणजे वरती किंवा आणि खाली स्वल्पविराम, याला म्हणतात अर्धविराम. आणि अपूर्ण विराम, अपूर्ण विराम म्हणजे जसं आपण ते बोटू नाही लावत का, बोटू, तर तेव्हा 2 हे असते ना, ते अपूर्ण विराम, बरोबर. तर आणि प्रश्नार्थक माहितीच आहे आपल्याला, उद्गारवाचक चिन्ह देखील माहीतच आहे. तर अशा पद्धतीने आपले जे मुख्य जे विराम चिन्हे आहेत त्याचा नेमका कसा उपयोग होते ते आपण एक एक करून बघूया. तर आपण पहिला जे आहे ते म्हणजे पूर्णविराम. तर तो पूर्णविरामाचा, हे लिहिले असेलच ना तुम्ही, मी पुसून टाकत आहे. तर पहिला जे आहे ते म्हणजे पूर्णविराम. पूर्णविरामाचा वापर केव्हा होतो? आता जेव्हा वाक्य पूर्ण होतो त्यावेळेस आपण त्या पूर्णविरामाचं काय करतो, वापर करतो. आता कधी कधी जसं आता बाबा गावाला गेले किंवा रामा गावाला गेला, निधी जेवण करत आहे, अशा पद्धतीचे जे पूर्ण अर्थाचे वाक्य आपण बोलतो त्यानंतर जे विराम देतो म्हणजे ते पूर्ण विराम, कारण आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं. म्हणजे जेव्हा वाक्य पूर्ण झालं असं जेव्हा आपण दाखवतो, वाक्य पूर्ण झाले, पूर्ण होण्यासाठी, पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तर त्याचं उदाहरण म्हणजे जसं बाबा गावाला गेले, जर आपण या पूर्णविराम जर दिलं नाही तर ते वाक्य पूर्ण होत नाही. त्यामुळे पूर्णविराम देणे खूप गरजेचं आहे. जर समजा आपण पूर्णविराम जर दिला नाही तर त्याचा अर्थ काही लागू शकत नाही. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पूर्णविराम, जसं एखाद्या वेळेस जर संक्षेप दाखवायचं असेल, जसं माझ्या नावाचा संक्षेप दाखवायचा असेल, संक्षेप म्हणजे आपलं जे इनिशियल आहे, इनिशियल जरी दाखवायचं असेल, जसं आता माझं इनिशियल लिहायचं आहे तर DB निमकर, तर अशा वेळेस देखील काय होते की त्या पूर्णविरामाचा म्हणजे ते संक्षेप चिन्ह आहे, ते संक्षेप चिन्ह, परंतु ते सारखाच असल्यामुळे आपण संक्षेप दाखवण्यासाठी देखील याचा वापर करतो असं आपण म्हणत आहोत. नाहीतर ते ज्यावेळेस अशा नावाचे जेव्हा इनिशियल, जसं आता वि. स. खांडेकर आहे किंवा आपण वि. स. खांडेकर म्हणतो ना, तर त्या पद्धतीने जेव्हा लिहायच्या वेळेस ते संक्षेप दाखवण्यासाठी देखील याचा वापर होतो. आता हा पूर्णविराम आपला सोपाच आहे. आणि दुसरं म्हणजे स्वल्पविराम. त्या स्वल्पविरामावर जवळपास आजपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि हा स्वल्पविराम हा खूप महत्वाचा आहे. आणि स्वल्पविराम, हा, जसं वि. स. खांडेकर हे लेखक आहेत, हा, ठीक आहे, या वाक्यामध्ये
आपण वी नंतर आणि स नंतर आपण पूर्णविराम दिलं, समजा टिंब आणि शेवटी आहेत नंतर दिलं आणि विचारलाय प्रश्न की या वाक्यामध्ये पूर्णविरामाची संख्या किती, हा, असं येऊ शकते का प्रश्न? पूर्ण विरामाची संख्या म्हणजे मी तुम्हाला हेच सांगितलं की संक्षेप चिन्ह थोडं वेगळं आहे. संक्षेप चिन्ह कारण की तिथे पूर्णविराम वाक्य येऊ शकते, पण किती विरामचिन्हे आहे किंवा किती प्रकारचे आहे असा प्रश्न विचारेल तुम्हाला. ओके, किती प्रश्न म्हणजे किती विरामचिन्हे आहेत किंवा किती प्रकारचे विरामचिन्हे आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारेल विचारत असताना. ओके, म्हणजे समजा जर म्हणजे एखादी वाक्य आणि स नंतर येणारे आहे त्याला आपण पूर्णविराम नाही म्हणणार ना? नाही, त्याचं तसं तर नाव ते संक्षेप चिन्ह वेगळंच आहे, परंतु आता ते सारखंच असल्यामुळे मी याच्यामध्ये लिहिलं. ओके, मी अगोदरच म्हटलं की विरामचिन्ह जवळपास 18 आहेत, परंतु महत्वाचे जे मुख्य आहे जे 9 विरामचिन्हे आहेत त्या विरामचिन्हाविषयीच आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. त्यामुळे कधी कधी असे विचारू शकते की संक्षेप दाखवण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर होते. जर समजा त्यामध्ये पर्याय जर संक्षेप चिन्ह असेल तर तो लिहायचा, नाहीतर मग पूर्णविराम हे आहे तेच लिहायचं. ओके सर. हां, तर दुसरा आहे स्वल्पविराम. आणि हा स्वल्पविराम जे आहे हा खूप महत्वाचा आहे आणि मराठी भाषेमध्ये याचा वारंवार वापर होत असतो. आणि हा स्वल्प हे सु अधिक अल्प अशी त्याची फोड होते. फोड केल्यानंतर आपण ते संधीमध्ये शिकणार आहोत. स्वल्प या शब्दाची फोड. तर स्वल्प म्हणजे थोडा आणि विराम म्हणजे थांबणे, थोडा थांबणे. तर केव्हा केव्हा या स्वल्पविरामाचा वापर होते. जसं आपण एकाच जातीचे जर अनेक शब्द जर दाखवायचे असेल, एकाच जातीचे अनेक शब्द जर दाखवायचे असेल तर आपण त्या स्वल्पविरामाचा वापर करतो. जसं मला चिकू, पपई, सफरचंद आणि केळी आवडतात. म्हणजे हे एकाच जातीचे सर्व फळं आहेत, त्यामुळे ते चिकू, पपई, सफरचंद झाल्यानंतर आपण काय लिहितो, स्वल्पविराम देतो. म्हणजे मला चिकू हे एक फळ आहे. चिकू, सफरचंद म्हणजे ॲपल, चिकू, सफरचंद, पपई आणि केळी आवडतात. आता बघा, जेव्हा हे वाक्य लिहिलं मला चिकू, सफरचंद, पपई झाल्यानंतर हे इकडे उभ्यान्वी अव्यय आहे, त्यामुळे या पपईला स्वल्पविराम द्यायची गरज नाही. ओके, म्हणजे मला चिकू, सफरचंद, पपई आणि केळी आवडतात. म्हणजे आपल्याला असाही प्रश्न विचारू शकते की म्हणजे असे चिन्ह न देता या ठिकाणी किती कोणते चिन्ह वापरायला हवे, तर अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. तर ते मी ग्रुपवर टाकणारच आहे. उज्ज्वल सरांनी या विराम चिन्हावर आजपर्यंत TET मध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न एकत्रित केलेले आहेत आणि ते झाल्यानंतर लगेच मी ते पाठवणार आहे आणि त्याविषयी देखील विचारणार आहेत. मला चिकू, सफरचंद म्हणजे या 2 ठिकाणी आपल्याला काय द्यावं लागेल, स्वल्पविराम द्यावं लागेल. ओके, आणखी म्हणजे या स्वल्पविरामाचं एकच काम नाही आहे. एकाच जातीचे अनेक शब्द राहिले त्यावेळेस देखील आपण स्वल्पविरामाचा वापर करतो. त्याच सोबतच जेव्हा अवतरणामध्ये म्हणजे एकेरी अवतरण चिन्हातील वाक्य किंवा बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी देखील या स्वल्पविरामाचाच वापर होतो. म्हणजे वेगळे दाखवण्यासाठी म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह असो वा दुहेरी अवतरण चिन्ह असो. परंतु आता असे बाबा म्हणाले किंवा आई म्हणाली, तर आई म्हणाली, बाबा म्हणाली नंतर आपण स्वल्पविराम देतो आणि त्यानंतर एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. तर अशा वेळेस अवतरणातील
वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी, बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी या स्वल्पविरामाचा वापर होतो. म्हणजे स्वल्पविरामाचा वापर हा एकाच जातीचे अनेक शब्द दाखवण्यासाठी किंवा अवतरणातील शब्द व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी होते. जसं आपण उदाहरण जर घेतो म्हटलं, जसं बाबा म्हणाले, बाबा म्हणाले. आता बाबा काय म्हणाले? बाबा म्हणाले मी उद्या गावाला जाणार आहे. बाबा म्हणाले, त्याच्यानंतर स्वल्पविराम, मी उद्या गावाला जाणार आहे. आणि दुसऱ्याच्या तोंडचे जर शब्द आपल्याला बोलायचे असेल तेव्हा आपण दुहेरी अवतरण चिन्हाने वापरतो. ओके. आणि हे वापरत असताना बाबा म्हणाले स्वल्पविराम, त्यानंतर मी उद्या गावाला जाणार आहे, हे आपला पूर्णविराम दिल्यानंतर हे दुहेरी अवतरण चिन्ह आपल्याला द्यायचे आहे. जर समजा आपण जर अशा पद्धतीने जर दिलो दुहेरी अवतरण चिन्ह आणि इकडे पूर्णविराम दिलं तर ते चुकीचं होते. त्यामुळे आपण पहिल्यांदा पूर्णविराम द्यायचं, त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह बंद करायचं. तर अशा पद्धतीने अवतरणातील वाक्य त्याच्या व बाहेरील वाक्य हे वेगळे दाखवणे. म्हणजे बाबा म्हणाले हे वेगळे दाखवलेलं आहे आणि मी उद्या गावाला जाणार आहे ते वेगळे दाखवलेले आहे. तर असं जेव्हा वाक्य राहील तेव्हा ते स्वल्पविरामाचा वापर होतो. जसं आपण विभक्ती प्रत्ययामध्ये पण बघितलं की संबोधन दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर. जसं संबोधन म्हणजे मुलांनो किंवा मुलींनो इकडे या. परंतु कधी कधी काय होते की फक्त वाक्य दिलेले असते, जसं मधु इकडे ये, मधु इकडे ये. तर हे जे वाक्य आहे मधु इकडे ये, म्हणजे हे एक प्रकारचं संबोधन दर्शवणारच वाक्य आहे. म्हणजे संबोधन दाखवण्यासाठी देखील या स्वल्पविरामाचा वापर होतो. कशासाठी? संबोधन दाखवण्यासाठी. संबोधन म्हणजे हाक मारणे, संबोधन दर्शविणे, यासाठी देखील या स्वल्पविरामाचा वापर होतो. उदाहरण म्हणजे मधु इकडे ये, अशा पद्धतीने म्हणजे या संबोधनासाठी देखील याचा वापर होत असतो. त्यासोबतच अनेक छोट्या छोट्या ज्या घटना आहेत त्या जर आपल्याला वेगळ्या दाखवायच्या असेल तरी या स्वल्पविरामाचा वापर होतो. आता छोट्या छोट्या घटना म्हणजे कशा की तो आला, दार उघडले, मला पाहिले आणि किंचित हसला, अशा पद्धतीने वेगळे जर छोटे छोटे जर वाक्य असेल आणि ते जर वाक्य आपल्याला दाखवायचे असेल तर तरी देखील या स्वल्पविरामाचा वापर होतो. कसं की अनेक छोट्या छोट्या घटना वेगळ्या दाखविण्यासाठी. आता उदाहरण म्हणजे तो आला, दार उघडले, तो आला, दार उघडले, तो आला, दार उघडले, मला पाहिले आणि किंचित हसला. तो आला, दार उघडले, मला पाहिले आणि किंचित हसला. म्हणजे असे जे छोटे छोटे जे वाक्य आहेत ते छोटे छोटे वाक्य दाखवण्यासाठी या स्वल्पविरामाचाच वापर होतो. तसंच जेव्हा मोठं वाक्य आहे आणि मोठ्या वाक्यामध्ये पूर्वार्धामध्ये म्हणजे अगोदर जर समजा 2 वाक्य असेल आणि अगोदरच्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल तर अशा वाक्यामध्ये दोनदा प्रश्नार्थक चिन्ह न वापरता पहिल्या वेळेस पूर्वार्धामध्ये जरी प्रश्न विचारला असेल तरी तो स्वल्पविरामाने दाखवतात. म्हणजे मोठ्या वाक्यात मोठ्या वाक्यात पूर्वार्धात प्रश्न असेल, म्हणजे अगोदरच्या वाक्यात जर प्रश्न असेल तर तेथे
प्रश्नचिन्ह न वापरता स्वल्पविराम वापरतात. तिथं स्वल्पविराम वापरतात. म्हणजे जसं रामायण कुणी लिहिले आहे का ठाऊक तुला, तर रामायण कुणी लिहिले या वाक्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह न वापरता तिथं स्वल्पविराम देतात आणि आहे का ठाऊक तुम्हाला त्यानंतर मग प्रश्नचिन्ह देतात. म्हणजे इथं छोटे छोटे 2 वाक्य आहेत. परंतु रामायण कुणी लिहिले, तर रामायण कुणी लिहिले हे लिहिल्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह न देता त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या ऐवजी स्वल्पविराम देतात आणि आहे का ठाऊक तुला अशा पद्धतीने म्हणजे मोठ्या वाक्य असेल तर आणि पूर्वार्धात म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जर प्रश्न विचारलेला गेलेला असेल तर अशा वेळेस तिथे स्वल्पविरामाचा वापर केला जातो. तर उदाहरण तुम्ही लिहून घ्या. रामायण कुणी लिहिले स्वल्पविराम आहे का ठाऊक तुला अशा पद्धतीने, आणि तुला झाल्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. किंवा काका कधी येतील हे बंडूला माहीतच नसते, म्हणजे काका कधी येतील प्रश्नार्थक द्यायचं नाही आहे. म्हणजे पूर्वार्धात जर प्रश्न असेल मोठ्या वाक्यामध्ये तर अशा वेळी त्या प्रश्नाच्या वेळेस प्रश्न चिन्ह न वापरता आपल्याला स्वल्पविराम वापरायचा आहे. तर हा स्वल्पविरामाचे एवढं म्हणजे उपयोग आहे. आणि आपल्याला स्वल्पविराम केव्हा केव्हा वापरल्या जाते तर ते एकाच जातीचे जर अनेक शब्द दाखवायचे असेल तरी स्वल्पविराम वापरतात. अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर होतो. संबोधन दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर होतो. अनेक छोट्या छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी देखील स्वल्पविरामाचा वापर होतो. त्यासोबत मोठ्या वाक्यामध्ये पूर्वार्धात प्रश्न असेल तर तेथे प्रश्नार्थक चिन्ह न वापरता स्वल्पविरामाचा वापर होतो. तर हे एवढं त्याचा उपयोग या स्वल्पविरामाचा आहे. त्यामुळे पूर्णविराम स्वल्पविराम याचा उपयोग मराठी व्याकरणामध्ये आणि मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. ओके, यानंतर लिहून झालेच असेल, पुसू का? पुसू का? तर तिसरं जे चिन्ह आहे ते म्हणजेच अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम केव्हा वापरल्या जाते? अपूर्ण विराम. आता बघा, अ म्हणजे नाही आणि पूर्ण विराम नाही म्हणजे असा अपूर्ण विराम. बरोबर. आपला अर्धविराम राहून गेला वाटते नाही का? थांबा, पहिलं अर्धविराम घेऊ. अर्धविराम म्हणजे आपला पहिल्या पूर्णविराम, दुसरा अर्धविराम, तिसरा स्वल्पविराम. पण काही हरकत नाही, क्रम इकडे तिकडे झाला तरी. पूर्णविराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम. म्हणजे अर्धविराम हे जे चिन्ह आहे, पहिलं वरती पूर्णविराम आणि त्याच्या खाली स्वल्पविराम, असा आहे तो अर्धविराम. बरोबर आहे. कारण की अर्ध या शब्दावरूनच आपल्याला समजून येतं की अर्ध थांबा, म्हणजे पूर्ण नाही तर अर्ध थांबा. म्हणजे आपण जे उभयान्वी अव्यय जेव्हा शिकलो, उभयान्वी अव्यय, त्या उभयान्वी अव्ययामध्ये या अर्धविरामाचा वापर. म्हणजे अर्धविरामामध्ये जेव्हा छोटी छोटी वाक्य जोडताना या अर्धविरामाचा काय होतो? वापर होतो. जसं दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडताना, उभयान्वी अव्ययांनी जोडताना याचा वापर होतो. जसं की ढग खूप गरजत होते पण पाऊस
पडलाच नाही. जसं आता उदाहरण, ढग खूप गरजत होते. ढग खूप गरजत होते, पण पाऊस पडलाच नाही. म्हणजे हे जे दोन ढग खूप गरजत होते, पाऊस पडलाच नाही, हे जे दोन वाक्य आहे, हे या पण या शब्दाने जोडलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा की ढग खूप गरजत होते पण पाऊस पडलाच नाही, हे वाक्य संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे, आणि कोणत्या उभयान्वी अव्ययाचं हे वाक्य आहे, कोणी सांगू शकाल? आपण जे उभयान्वी अव्ययाचे जे 4 प्रकार बघितले, पण ढग खूप गरजत होते पण पाऊस पडलाच नाही, सांगू शकाल का? मिश्र वाक्य. कोणतं मिश्र मिश्र वाक्य वाक्य होईल का सरजी? कारण की सवी न्यूप न्यूनत्व बोधक. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडलाच नाही. संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक जे उभयान्वी अव्यय आहेत, तर ते जे दोन वाक्य आहेत ते ज्या अव्ययाने जोडले जातात ते म्हणजे संयुक्त वाक्य असते. जे गौणत्व बोधक जे असते की नाही, ते म्हणजे मिश्र वाक्य असते. ओके, म्हणजे जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडत असताना या अर्धविरामाचा वापर होतो. आणि ढग खूप गरजत होते पण पाऊस पडलाच नाही. जसं आता दुसरं आपल्याला उदाहरण घेता येईल की त्याने अभ्यास केला परंतु कमी गुण मिळाले. इथं आपण काय हे करत आहोत की अर्धविराम घेत आहोत. आणि अर्धविराम केव्हा वापरले जाते? उभयान्वी अव्ययाच्या अगोदर, जेव्हा पहिलं वाक्य झाल्यानंतर ते चिन्ह वापरल्या जाते. ओके, जसं आणखी पुन्हा अर्धविरामाचा दुसरा एक वापर म्हणजे जेव्हा मोठी वाक्य वाचायची असतात, जेव्हा मोठी वाक्य वाचताना थोडासा स्वल्पविरामापेक्षा जर जास्त वेळ थांबायचं असेल तर या अर्धविरामाचा वापर होते. बरोबर आहे? मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असल्यास आपल्याला हे आपण अर्धविराम आपण वापरत असतो. जसं मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासने दिली, पूर्तता मात्र एकाचीही केली नाही, असं जर जेव्हा सांगायचं असते, म्हणजे हे खूप मोठं वाक्य असते, त्यावेळेस देखील या अर्धविरामाचा वापर होतो. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासने दिली, पूर्तता मात्र एकाचीही केली नाही, अशा वेळेस या अर्धविरामाचा वापर होतो. म्हणजे अर्धविराम केव्हा केव्हा वापरले जाते? जेव्हा दोन छोटी वाक्य असतात, उभयान्वी अव्ययाने जोडत असतात त्यावेळेस, किंवा खूप मोठी वाक्य असतात आणि स्वल्पविरामापेक्षा थोडं जास्त थांबा करावा लागते, अशा वेळेस त्या अर्धविरामाचा वापर होतो. ओके, पहिला आपण पूर्णविराम बघितलं, दुसरा स्वल्पविराम बघितलं, तिसरा अर्धविराम बघितलं. आता जे चौथा आहे तो अपूर्ण विराम. जे विराम चिन्हे जे आहेत ते 4 आहेत. आपण जे बघितलं विराम चिन्हे, स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम. आणि ही जी अपूर्ण विराम आहे ते जे आपण कपडाला जे बोटू लावतो की नाही, ते दोन्ही हातानं असं 2 टिंब, वरती एक आणि खाली एक, तर तसा तो हा अपूर्ण विराम असतो. अ म्हणजे नाही,
आणि पूर्ण विराम नाही म्हणजे पूर्ण विराम नसलेला म्हणजे हा केव्हा वापरतो तर एखादी खुलासा दाखवायचा असेल किंवा तपशील दाखवायचा असेल किंवा क्रम दाखवायचा असेल जसं आपण गणितामध्ये वगैरे गणितामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयामध्ये किंवा एकाच विषयामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्याचे जर मार्क्स दाखवायचे असेल तर विद्यार्थ्याचे मार्क्स पुढील प्रमाणे त्यानंतर अपूर्ण विरामाचा वापर करतात आणि मार्क्स दाखवतात अशा पद्धतीने म्हणजे जसं आपल्याला सहलीला वगैरे जायचं आहे आणि आपल्याला काय काय आणायचं आहे काय काय सोबत घ्यावं लागते त्यावेळेस आपण त्यांना जे यादी देतो की पुढील गोष्टी बरोबर आणाव्यात पुढील गोष्टी आपल्यासोबत आणाव्यात तर अशा वेळेस आपण हा अपूर्ण चिन्हाचा आपण वापर करत असतो म्हणजे अपूर्ण विरामाचा वापर आपण केव्हा केव्हा करत असतो म्हणजे एक तर आपल्याला तपशील द्यायचा असले म्हणजे एखाद्या किती म्हणजे गुण मिळाले किंवा काय मिळाले ते किंवा खुलासा सादर करायचा असेल किंवा क्रम दाखवायचा असेल किंवा क्रम दाखविताना आपल्याला या अपूर्ण विरामाचा वापर करायचा असते जसं आता उदाहरण घेतो म्हटलं तर पुढील गोष्टी बरोबर आणाव्यात आता बरोबर आणाव्यात पुढील गोष्टी बरोबर आणाव्यात आता कोणत्या दोन पुढील गोष्टी आहेत तर आपण त्यानंतर अपूर्ण विराम वापरतो आणि मग लिहितो आपण टावेल साबून आता जे काही आहे ते ब्रश अशा वेगवेगळ्या इत्यादी अशा प्रकारच्या वेळेस आपण अपूर्ण विराम वापरतो किंवा जसं एखादी नाटक आहे किंवा पात्र आहे जसं मराठीचं जे संवादाचं नाटिका वगैरे असतात तेव्हा राजा त्याचं पात्र दाखवायचं असेल तर राजा म्हणाला आता जे म्हणाला असेल ते त्याच्या समोर राहते म्हणजे नाटकाचं जे पात्र लिहित असताना जे चिन्ह वापरते ते या अपूर्ण विरामाचं चिन्ह असते ओके आणि त्याच्यानंतर पाचवा आहे सर अपूर्ण विराम म्हणजे विसर्ग हो का हॅलो हॅलो सरजी अपूर्ण विराम म्हणजे विसर्ग हो का नाही अपूर्ण विराम म्हणजे आपलं कोणता हो विसर्गासारखाच बरोबर हो होय आणि पाचवा आहे प्रश्नचिन्ह आता प्रश्नचिन्ह ह्या म्हणजे अर्थ बोध करणारा आहे आणि प्रश्नचिन्ह हा प्रत्येकालाच ओळखते जसं काही सांगायची गरज नाही आहे कारण प्रश्न विचारण्यासाठी त्याचा वापर होतो त्यामुळे प्रश्नचिन्ह आपण काय खाणार किंवा आपण काय खाणार आपण कुठं राहतो आपण काय खाणार म्हणजे अशा त्या प्रश्नाचा वापर फक्त प्रश्न विचारण्यासाठी होतो म्हणजे ते अर्थबोध होणारं ते चिन्ह आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह आणि जो सहावा आहे जे उद्गारवाचक चिन्ह हे जे दोन चिन्ह जे आहेत ते दोन चिन्ह अर्थबोध होणारे चिन्ह आहेत उद्गारवाचक चिन्ह म्हणजे आपल्या भावना तीव्र आहेत हे दाखवण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरतात म्हणजे आपल्या उत्कट भावना तीव्र भावना दाखवत असताना ह्या उद्गारवाचक चिन्हाचा वापर होते जसं काल मॅच झाली आपली क्रिकेटची भारत आणि पाकिस्तान तर तो तिलक वर्मा खूप छान खेळला तर त्यामुळे आपण म्हणतो उदाहरणार्थ वाह भारी खेळलास कारण भारी खेळलास अशा वेळेस आपण त्या ज्या उत्कट भावना आपल्या तोंडातून बाहेर पडते तर त्या म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहेत ठीक आहे या चिन्हामध्ये जर त्याच्यामध्ये हा बोला ना सर जे उद्गारवाचक चिन्ह आहे ते उद्गारवाचक शब्द असलेल्या वाक्याच्या शेवटी येते की उद्गारवाचक शब्दानंतर लगेच नाही ते उद्गारवाचक चिन्ह कधी शब्द म्हणजे वाक्याच्या पूर्वी येते तर कधी आरंभी येते तर कधी शेवटी येते बरोबर आहे
आणि जे उद्गारवाचक जे चिन्ह आहे, केवल प्रयोगी जे वाक्य आहेत ते पहिल्यांदा ते एक उद्गारवाचक चिन्हच म्हणजे एक वाक्य झालेलं आहे, ते त्यांच्या भावना आहेत, त्यामुळे त्याच्या नंतरच्या वाक्याला काही अर्थ नसते, म्हणूनच त्याला ते केवळ प्रयोगी असं म्हटलेलं आहे. हे आपलं केवळ प्रयोगी अव्ययाच्या वेळेस आपलं झालेलं आहे. तुम्ही बहुतेक त्या दिवशी नव्हते, बरोबर आहे. म्हणजे आपण उद्गारवाचक जे चिन्ह आहे हे इथं दोनदा का आलं, आता हाच प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. वा वा म्हणजे सौम्य वा राहिला तर स्वल्पविराम येते. आपण ते पण जर तीव्र भावना जर आपल्या दाखवायच्या असेल तेव्हा स्वल्पविराम येते. त्यानंतर भारी खेळलास म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आणखी एक भावना आहे की खूप जबरदस्त भारी खेळलास, म्हणून आपल्या इथं देखील म्हणजे इथं देखील उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. नाहीतर बऱ्याचदा पूर्णविराम येतो, बऱ्याच वाक्यामध्ये पूर्णविराम येतो. ओके सर. हॅलो सर. हां सर. बाप रे किती मोठा साप रे. हां, बाप रे झाल्यानंतर म्हणजे स्वल्पविराम येतो. बाप रे किती मोठा साप. साप रे, हां, त्याच्यानंतर बी स्वल्पविरामच येतो. ओके, स्वल्पविराम नाही, उद्गारवाचक चिन्ह येतो. उद्गारवाचक चिन्ह बापरेच्या नंतर येईल ना. बापरेच्या नंतर येतो आणि केवढा मोठा साप. पण केवढा मोठा साप रे म्हटलं तर आणखी उद्गारवाचक चिन्ह येईल, पण केवढा मोठा साप म्हटलं तर ते पूर्णविराम येईल. ओके. हां, हां, पुसू का सर? लिहून घेतले? पुसू का सर? वा वा भारी खेळलास. हां, आणि वा खूप छान खेळलास. हां, खूप छान खेळलास त्यावेळेस पूर्णविराम येईल का शेवटी? हो सर, हो. पुसू सर हे? आणि यानंतर आपले 6 झालेले आहेत. 7वा म्हणजे अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह, आता अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह असं 2 अवतरण चिन्ह आहेत. जर समजा आपल्याला एकेरी म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह असेल तर ते दुसऱ्याच्या तोंडचे जर शब्द आपल्याला जर दाखवायचे असेल, लिहिताना जर दाखवायचे असेल तर त्यावेळेस आपला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. म्हणजे दुहेरी केव्हा वापर करतात? ज्यावेळेस बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी हे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होते. जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर आपल्याला दाखवायचे असेल, जसं गुरुजी म्हणाले, गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे. आता बघा, गुरुजी म्हणाले स्वल्पविराम आहे, कारण पृथ्वी गोल आहे हे दुसऱ्याच्या तोंडून म्हणजे गुरुजीच्या तोंडून दुसऱ्याचे शब्द आहेत, त्यामुळे हे जेव्हा दाखवत असताना तेव्हा ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वापरतात. आणि स्वल्पविराम जसं हे अवतरण चिन्हाच्या बाहेर दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर होतो. आणि पृथ्वी गोल आहे हे दुसऱ्याचे तोंडचे शब्द आहेत, त्यामुळे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वापरल्या गेलेली आहे. ओके. तो म्हणाला मी पुन्हा येईन हे. तर त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह, जेव्हा एकेरी अवतरण चिन्ह असते म्हणजे एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचं असेल त्यावेळेस एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. एखाद्या
शब्दावर जर जोर द्यायचा असेल, जोर द्यावयाचे असेल व दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे मांडायचे असेल, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे, दुसऱ्याचे का स्वतःचे? नाही दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्ष मांडणार नाही, अप्रत्यक्षपणे जर दुसऱ्याचं मत मांडायचं असेल तर अशा वेळेस त्या एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होते. जसं मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मूलध्वनी म्हणजे वर्ण, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. म्हणजे ह्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे. म्हणजे कोणत्या शब्दावर जोर द्यायचा आहे? या वर्ण या शब्दावर जोर द्यायचा आहे. तर ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितात. मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. असे आणि जर समजा मुख्यमंत्र्याच्या तोंडचे शब्द जर आपल्याला सांगायचा आहे अप्रत्यक्षपणे, तर अशा वेळेस आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये वापर होते त्याचा. जसं भ्रष्टाचाराला आळा बसेल असे विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जसं भ्रष्टाचाराला आळा बसेल असे विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराला आळा बसेल, तर भ्रष्टाचाराला आळा बसेल हे जे शब्द आहे हे मुख्यमंत्र्यांनी बोललेले आहेत. त्यामुळे एकेरी अवतरण चिन्हामध्ये वापरून आपल्याला ते लिहावं लागेल. हे म्हणजे एक अवतरण चिन्हे. ओके, 7 आपण अवतरण चिन्हे बघितले. आता 8वा आहे संयोग चिन्हे. आता बघा, संयोग चिन्हे आणि अपसारण चिन्ह हे जवळपास सारखेच आहे. फक्त कोणाचा दांडा लहान तर दांडा मोठा असा आहे. संयोग चिन्ह हा थोडासा छोटा राहते. आणि 9वा म्हणजे अपसारण म्हणतो आपण त्याला. अपसारण चिन्ह तर ते ज्या वेळेस बोलत असताना अशी थोडीशी लांब राहते अपसारण चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे छोटा, अपसारण चिन्ह म्हणजे थोडासा मोठा. म्हणजे कसं की या संयोग म्हणजे जोडणे, संयोग म्हणजे जोडणे, योग होणे, बेरीज होणे त्यालाच नाही का विग्रह चिन्ह असं देखील म्हणतात. विग्रह म्हणजे फोड, यालाच विग्रह चिन्ह देखील म्हणतात या संयोग चिन्हाला. बरोबर, विग्रह चिन्ह. या अपसारण चिन्हालाच डॅश म्हणतात. डॅश आपण बऱ्याचदा डॅश म्हणतो बा. म्हणजे आता संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये फरक नेमका काय आहे? संयोग चिन्ह लहान राहते आणि अपसारण चिन्ह थोडीशी मोठा राहते. एवढा मोठा नाही राहत, पण मोठा राहते, एवढं असं समजून घ्यायचं. म्हणजे संयोग चिन्ह छोटा आणि अपसारण चिन्ह मोठा. संयोग चिन्हालाच विग्रह चिन्ह म्हणते आणि अपसारण चिन्हाला बहीण भाऊ या दोन शब्दाच्या मधात जे येते हो ते संयोग चिन्ह राहते सर. ओके, ते जसं बहीण भाऊ, शुभमंगल, प्रेम विवाह, विद्यार्थी भांडार नाही का. तर ते जे आहे ना थोडीशी काय खूप मोठी आपण हे नाही देत ना, त्यामुळे ते संयोग चिन्हामध्ये येते. त्यालाच विग्रह चिन्ह असं देखील म्हणतात. हे म्हणजे अपसारण चिन्ह म्हणजे डॅश, यालाच नाही का स्पष्टीकरणही म्हणतात. जर स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर या चिन्हाचा वापर होतो. पण याला अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण असं देखील म्हणतात. त्याचसोबत वियोग चिन्ह म्हणतात. वियोग म्हणजे ताटातूट, म्हणजे दोन वियोग म्हणजे काय होते की ताटातूट, म्हणजे अलग अलग, तू त्या काठावर मी या काठावर, असं वियोग चिन्ह. तर या अपसारण चिन्हाचं असंच होतं की बोलता बोलता समजा विचार मालिका तुटली, समजा मी आता बोलता बोलता मी जर थांबून गेलो तर अशा वेळेस ते अपसारण चिन्ह वापरून टाकतात. बरोबर, तर ते त्यावेळेस त्या अपसारण चिन्हाचा वापर होतो. आता संयोग चिन्हे म्हणजे दोन शब्द जोडत असताना त्याचा वापर होते. दोन शब्द जोडताना, जसं आता सरांनी म्हटलं की आई वडील हे जे शब्द आहेत छोटस आई वडील. आणि जसं प्रेम विवाह, बरोबर, त्यानंतर शुभ विवाह किंवा विद्यार्थी भांडार,
जे हे शब्द आहेत ते शब्द लिहित असताना या संयोग चिन्हाचा काय होते, वापर होते. ओके, म्हणजे दोन शब्द जोडायचं असेल तर संयोग चिन्हाचा वापर होतो. आणि अपसारण चिन्ह म्हणजे आता अपसारण चिन्ह कधी कधी काय होते की बोलता बोलता विचार मालिका तुटून जाते. कधी कधी बोलताना भाषण देणारा वक्ता आहे तो थांबून जाते. तर ते झालं बोलण्याच्या वेळेस. पण लिखाणाच्या वेळेस समजा लिहिताना नंतर काहीच आठवलं नाही तर आपलं जसं मी तेथं गेलो पण त्याच्यानंतर आठवलंच नाही तर ते तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे ठेवून दिल्या जाते. तशा वेळेस अपसरण चिन्ह वापरल्या जाते. म्हणजे पुढे लिहिता येते का मग? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आता आपल्याला नेमकं ते त्याच्यासमोर आणखी बोलता येते का किंवा त्याच्यासमोर आपल्याला लिहिता येते का, तर हा प्रश्न इथं नाही आहे. तर तो जे चिन्ह आहे सर ते जे चिन्ह आहे आपल्याला परीक्षेमध्ये तो प्रश्न विचारते की बा अपसारण चिन्हाचा वापर कोणत्या वेळेस होते. तर अशा वेळेस बोलता बोलता जर विचार मालिका तुटली तर अशा वेळेस तर त्याचं उदाहरण समजा असं आपल्याला दिलेलं असते, जसं मी तेथे गेलो पण मी तेथे गेलो असं जर आलं आहे तर खालीलपैकी वरील वाक्य हे कोणत्या चिन्हाचं आहे अशा पद्धतीने ते विचारल्या जाते. त्यामुळे तेव्हा आपल्याला समजायला हवं की हे अपसारण चिन्ह आहे अशा पद्धतीने. वहीमध्ये हां वहीमध्ये लिहिता जेव्हा आपले ओढ संपते आणि एखादी शब्द आपण अर्धवट लिहितो त्याच्या समोर डॅश देऊन आपण दुसऱ्या ओळीवर जेव्हा लिहितो ते चिन्ह कोणतं असते? ते संयोग चिन्ह सर. संयोग चिन्ह हे इथं संयोग चिन्ह हे इथे म्हणजे ठीक आहे, बरोबर आहे. अपसारण अपुरा जेव्हा राहते ना अपसारण चिन्ह नाही का? नाही म्हणजे नाही संपली सर. ओळीच्या शेवटी जेव्हा शब्द राहून जाते ना तर त्यावेळेस संयोग चिन्हाचा वापर करते. संयोग चिन्ह अपसारण चिन्ह नाही. संयोग चिन्ह तर जोडण्यासाठी होईल ना, जोडण्यासाठी आणि अपुरा राहिला हे दाखवण्यासाठी. अपुरा शब्द राहिल्यास हे इथं लिहित आहो बघा मी. अपुरा शब्द राहिल्यास दाखवण्यासाठी. म्हणून त्याला विग्रह चिन्ह म्हणतात. म्हणून विग्रह चिन्ह म्हणतात. हो म्हणजे दोन शब्द जोडताना आणि अपुरा राहिलेला शब्द पूर्णपणे दाखवण्यासाठी. जसं पुढील कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर राहील किंवा होतील तर पटा ते ओढ संपून गेली तर मग ते दुसऱ्या ओळीपासून लिहायचं, म्हणजे त्याच्या समोर नाही का असं संयोग चिन्हाचा वापर करायचा. तर ते संयोग चिन्ह वापरते. हे अपसारण चिन्ह हे विचार मालिका ज्यावेळेस बोलता बोलता तुटते तर अशा वेळेस तो अपसारण चिन्ह वापरतात. त्याला डॅश स्पष्टीकरण किंवा वियोग चिन्ह असं म्हणतात. असं आहे. ओके सर, हे लिहून झालं असेल तर लिहा. जर यावर काही जर प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आणखी भरपूर सारे चिन्ह आहेत, परंतु त्या चिन्हाचा जास्तीत म्हणजे तेवढा नाही, परंतु आपल्याला माहीत राहावं म्हणून मी असं सांगतो. परंतु हे जे जेवढे काही चिन्ह आहेत ह्या चिन्हावर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत. सर ते मी स्वतःशीच म्हणालो जाऊ दे. काय म्हटले? मी स्वतःशीच म्हणालो ते जाऊ दे. मी स्वतःशीच हे पुसू का सर? थांबा लिहू द्या. मी स्वतःशीच म्हणालो. लिहू द्या. म्हणालो ते जाऊ दे.
हा, म्हणजे कोणतं चिन्ह येईल असं म्हणायचं आहे का सर तुम्हाला? असं म्हणायचं. हो. बरं बरं. दुहेरी अवतरण चिन्ह येते सर. कारण ते बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य आहे. सर दुहेरी अवतरण चिन्ह येते सर. मी स्वतःशीच म्हणालो, त्यानंतर स्वल्पविराम येते आणि ते जाऊ दे हे नाही का दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येते आणि पूर्णविराम. ओके सर. हे झालं का सर? लिहिले का? हे लिहिले का सर? हो सर. हां. आणखी बरेच शब्द आहे, विरामचिन्ह आहे, त्याचा तेवढा काही उपयोग नाही. जसं आता फक्त मी तुम्हाला सांगतो, जसं याला म्हणतात विकल्पचिन्ह. जसं आई किंवा वडील हे जे विकल्पचिन्ह आहे, तर विकल्पचिन्ह याचा म्हणजे पर्यायासाठी म्हणून याचा वापर होते. असं जेव्हा राहते ना, याला म्हणते विकल्पचिन्ह. ओके. आणि त्याच्यानंतर अधोरेखा. अधोरेखा म्हणजे जसं एखादी शब्द आपल्याला अधोरेखित करायचं असेल, शब्द राहते खाली आणि आपण अधोरेखित करतो नाही का, त्याला अधोरेखा म्हणते. त्यानंतर एखादी शब्द लिहित आहोत आपण, लिहिता लिहिता जर एखादी शब्द अडून गेला, तर जसं मला प्राचीन आवडतात, पण नेमकं काय आवडतात, तर आपण असं एक हे करतो, याला असा बाण देतो आणि लिहितो ते शब्द, तर त्याला काकपद म्हणते. या व्याकरणाच्या भाषेमध्ये काकपद किंवा हंसपद म्हणते. बरोबर. हे सहसा प्रश्न विचारत नाही, परंतु आपल्याला माहीत राहावं म्हणून मी सांगत आहे. जसं अवग्रह. अवग्रह म्हणजे याचा नाटकामध्ये वगैरे खूप कामात येते. एखादी वर्णाचा जर लांब किंवा दीर्घ उच्चार करायचा असेल, तर त्यावेळेस या अवग्रहाचा वापर होते. जसं सी असं डबल यस दाखवतात बघा, ते त्याला म्हणते अवग्रह म्हणते. आणि यथो परिचिन्ह. यथो परिचिन्ह म्हणजे जेव्हा आपण एखाद्याची हाजरी लिहित असताना नाही का, जसं हाजरी लिहित असताना ओबीसी असेल खाली, तर त्याच्या खाली आपण असं मारतो ना, असं असं, याला काय म्हणते, जशानं तसं नाही का खालचं, तर ते त्याला ते येतो परिचिन्ह म्हणते. आणि हा डू 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 ते गोल कंस, हे गोल कंस, असा गोल कंस. आणि मगाशी ते म्हटलं होतं संक्षेप चिन्ह नाही का, संक्षेप चिन्ह म्हणजे जसं आता वि स खांडेकर किंवा डी बी निमकर असं जेव्हा हे करायचं राहिले, तर ते संक्षेप चिन्ह त्याला म्हणतात. त्यानंतर एकेरी दुहेरी दंड. एकेरी दुहेरी दंड म्हणजे हे जे कविता वगैरे जे लिहितोत ना आपण, तर पहिला कडवा झाला तर एक दांडा, त्याच्यानंतर दुहेरी राहिला तर 2 दांडे आपण देत नाही का ते कडवा. पहिली ओढ झाली तर 1 आणि त्याच्यानंतर ध्रुवपद राहिलं तर 2, त्याला ते एकेरी दुहेरी दंड असं म्हणते. ओके. त्याच्यानंतर एक लोपचिन्ह. लोपचिन्ह म्हणून एक आहे, लोपचिन्ह. पण याचा काही तेवढा वापर याच्यामध्ये तेवढा सहसा विरामचिन्हामध्ये होत नाही. परंतु ते जे मगाशी आपण सांगितले 9, त्याचं खूप महत्त्वाचं आहे आणि ते परीक्षेमध्ये विचारलं जाते. हे आपल्याला माहीत राहावं म्हणूनच मी हे सांगितलेलं आहे. ओके. ठीक आहे सर. ओके ओके.
हां. तर अशा पद्धतीने आपलं विरामचिन्हे झालं. यावरचे जे प्रश्न TETला विचारलेला आहे ते उज्ज्वल सरांनी काढलेले आहेत सर्व प्रश्न. ते सर्व प्रश्न मी ते ग्रुपवर टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते समजून येईल. ओके. पण या पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, जे प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक, अवतरण, संयोगचिन्ह आणि अपसरण चिन्ह याचा उपयोग कोणता आणि शुद्ध अशुद्ध वाक्य लिहिताना देखील याचा उपयोग होते. त्यामुळे हे विरामचिन्हे माहीत ठेवणे खूप गरजेचं आहे. ओके सर, सर्वांना खूप खूप शुभरात्री. ओके. ओके सर, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हम्म.